केस स्टडीसाठी खालील मुद्द्यांमध्ये दिली आहे. 1. वनस्पतीची पूर्ण ओळख. बोटॅनिकल प्रोफाईल. मराठी नाव रुई भाय कंबरमोडी भाय पांढरी रुई. वैज्ञानिक नाव सायंटिफिक नेम कॅलोट्रोपिस जिगॅन्टिया लांब पानांची रुई किंवा कॅलोट्रोपिस प्रोसेरा छोट्या पानांची रुई. कुळ फॅमिली अपोसिनेसीई दूध येणाऱ्या वनस्पतींचे कुळ. इंग्रजी नाव जायंट मिल्कवीड पॉन क्राउन फ्लावर. 2. रुईचे सविस्तर फायदे. डिटेल्ड बेनिफिट्स आणि युजेस. रुईच्या प्रत्येक भागाचा पान, फूल, मूळ, चीक, आयुर्वेद आणि विज्ञानात विशिष्ट वापर केला जातो. सांधेदुखी आणि वात, आर्थरायटिस आणि जॉइंट पेन. रुईची पाने एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल लावून गरम करावीत आणि गुडघे किंवा सांध्यांवर बांधावीत. यातील सूजरोधक अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मांमुळे जुनाट वेदना आणि सूज वेगाने कमी होते. पायांच्या टाचांचे दुखणे, हील पेन. टाचेला सूज आल्यास किंवा खडा लागल्यास रुईचे पान गरम करून त्यावर टाच देऊन शेक दिल्यास आराम मिळतो. श्वसन विकार आणि दमा, आस्थमा आणि रेस्पिरेटरी इश्यूज. रुईच्या सुकलेल्या फुलांचे चूर्ण अतिशय कमी आणि अचूक प्रमाणात मधासोबत दिल्यास दम्याचा त्रास, खोकला आणि कफ कमी होतो. त्वचारोग, स्किन डिसीजेस, खाज, खरूज, गजकर्ण किंवा कुष्ठरोगावर याच्या चिकाचा वापर विशिष्ट औषधांसोबत प्रयोगात्मक केला जातो. विषारी दंशावर उपचार, अँटीडोट फॉर बाईट्स. विंचू किंवा कोणताही विषारी कीटक चावल्यास त्या जागी रुईचा चीक लावल्यास विंचवाचे विष उतरण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक कीटकनाशक, बायोपेस्टिसाइड. शेतीमध्ये सेंद्रिय कीटकनाशक दाशापर्णी आर्क बनवताना रुईच्या पानांचा आणि चिकाचा प्रामुख्याने वापर केला जातो, ज्यामुळे पिकांवरील रोगराई दूर राहते. 3. रुईचे तोटे आणि गंभीर धोके. लुजेस आणि सिव्हिअर रिस्क्स. रुई जितकी औषधी आहे तितकीच ती काळजी न घेतल्यास प्राणघातक ठरू शकते. डोळ्यांचे कायमचे अंधत्व, आय डॅमेज. या झाडाचा पांढरा चीक जर चुकूनही डोळ्यात गेला तर डोळ्याच्या कॉर्निया तीव्र इजा होते. यामुळे तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. हृदयावर विपरीत परिणाम, कार्डियाक टॉक्सिसिटी. रुईच्या चिकामध्ये कॅलोट्रोपिन नावाचे कार्डियाक ग्लायकोसाइड असते. हे रसायन पोटात गेल्यास हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात आणि व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. त्वचेचे नुकसान, स्किन केमिकल बर्न्स. संवेदनशील त्वचेवर हा चीक पडल्यास तिथे फोड येतात, त्वचा जळते आणि तीव्र खाज सुटते. गर्भपात होण्याचा धोका, अबॉर्टिफेशन. गरोदर महिलांसाठी ही वनस्पती अत्यंत घातक आहे. हिच्या संपर्कात आल्यास किंवा पोटात गेल्यास गर्भपात होऊ शकतो. 4. कशावर आणि कसा वापर होतो. मोड ऑफ ॲप्लिकेशन. वनस्पतीचा भाग. कशावर वापर होतो. कसा वापरतात. पाने, लीव्स. सांधेदुखी, सूज, टाचदुखी, मणक्याचे आजार. गरम करून तेल लावून शेक देणे किंवा बांधणे. फूल, फ्लॉवर्स. दमा, खोकला, पचनक्रिया सुधारणे. वाळवून चूर्ण बनवून